केंद्राकडून कल्चर घेऊन गेल्यानंतरचे मग तुमचे अनुभव सांगत राहिले. आम्ही आलो होतो इथं यांच्याकडून कल्चर. नमस्कार, मी परमेश्वर फुलाजी जंगिलवाड, राहणार चेनापूर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे. आज मी येथे पोखर्णी येथे कृषी विज्ञान केंद्र नांदेड येथून जवळच 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखर्णी येथे आलेलो आहे. आणि इथले जे जायभाय सर आहेत त्यांच्याकडून खूप आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटते. त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी इथून EM कल्चर घेऊन गेलेलो होतो आणि त्या EM कल्चरपासून पुन्हा त्या EM कल्चरचं मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करत असताना मी अगोदर 20 लिटरच्या एका जारमध्ये सुरुवात केली. 20 लिटर पाणी एकदम तापून घेतलं. तापून नंतर थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गूळ सुद्धा त्या अगोदर गरम पाण्यामध्ये तापून घेतला. अदर मायक्रो ऑर्गॅनिझम जे पाण्यात असतील किंवा गुळामध्ये असतील ते पूर्ण मारून टाकले. नंतर ते थंड झाल्याच्या नंतर सर्व द्रावण एका 20 लिटरच्या पाण्याच्या जारमध्ये ओतून घेतलं आणि जवळजवळ 48 तासाच्या नंतर त्याचं टेम्परेचर पूर्ण कमी होजेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये सरांनी दिलेलं EM कल्चर जे आहे ते त्याच्यात टाकलं आणि लगेच 12 तासाच्या नंतर लगेच त्याच्यात प्रक्रिया त्या जारमध्ये प्रक्रिया सुरू व्हायला सुरू झाली. आणि जे त्याचे 4 एकूण जीवाणू आहेत EM मध्ये, ईस्ट असेल आणि लॅक्टोबॅसिलस दुसरा असेल आणि तिसरा म्हणजे जे फोटोसिंथेसिस करणारे जीवाणू आहेत बॅक्टेरिया ते, आणि चौथा एक, असे एकूण 4 बॅक्टेरिया EM द्रावणामध्ये आहेत. आणि ती फर्मेंटेशन होता वेळी फक्त 12 तासाच्या आतच त्याचं फर्मेंटेशन चांगलं झालं. आणि त्यानंतर मी त्या EM द्रावणाचं एक ट्रायल म्हणून मी माझ्या हळद पिकामध्ये वापरून पाहिलं. ते 3 ते 4 दिवसांमध्ये काय झालं की ते जे जमिनीमध्ये हानिकारक बॅक्टेरिया होते ते संपले. त्याच्यानंतर माझ्याकडे pH मीटर सुद्धा आहे. pH मीटरनं अगोदर मी त्या मातीचं pH तपासला होता. ते जवळजवळ 7.5च्या थोडा पॉईंट वरनं दाखवू लागला आणि EM द्रावण त्या जागेवर टाकल्याच्या नंतर परत pH मीटर लावून पाहिल्याच्या नंतर ते 6.25 पर्यंत दाखवत होते. एवढा चांगला रिझल्ट आला. आणि त्याच्यानंतरचा तिसरा उपयोग म्हणजे हळदीची जे पानाची रुंदी होती आणि लांबी पानाची ती त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला निदर्शनात मला फक्त 4 दिवसामध्ये आढळून आलेला आहे. आणि वेळोवेळी मी पोखर्णी येथे KVK केंद्रामध्ये येऊन श्री जायभाय सर यांना व्हिजिट करून त्यांच्याकडून खूप मोलाचं मार्गदर्शन भेटते. मी वेळोवेळी यांच्याकडे येतो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी शेतीमध्ये वेगवेगळे आधुनिक प्रयोग करत असतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या शेतीत खूप मोठा बदल होत आहे. आणि रासायनिक खतावर जे होणारा अवाढव्य खर्च आहे, आपण कंपनीच्या खिशामध्ये पैसे भरण्यापेक्षा कमी पैशामध्ये आणि जैविक शेती स्वीकारून एक तर आपलं आरोग्य समाजाचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याच्याकडं पाहिलं पाहिजे. कारण अनेक आताच्या काळामध्ये, पहिल्या काळात जसे कॅन्सरचे रुग्ण कमी होते, तर आता रासायनिक शेतीमध्ये समाजामध्ये भरपूर प्रमाणात कॅन्सरचे पेशंट आढळून येत आहे. मला थोडक्यात सांगायचे होते की कमीत कमी आपण रासायनिक कडे थोडंफार रासायनिक कमी करून 90% कमी करा रासायनिक, 10%च रासायनिक वापरा, 90% ऑर्गॅनिक करा. हा माझा उद्देश आहे, जेणेकरून समाजाचं लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहील. त्याचबरोबर आता हे EM आहे दुसरा घटक. पॉज करून तर EM पाहिल्याच्या नंतर हा आहे मायकोरायझा, एक जीवाणू म्हणजे मुळ्या वाढवणारे याच्यामध्ये जीवाणू आहेत. आणि हे आपण मार्केटमध्ये आतापर्यंत तर मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त पावडर फॉर्म मधले जीवाणू पाहिले होते, पण आज प्रत्यक्षात आपण फक्त एकमेव असं KVK आहे नांदेड येथलं, मी लिक्विड मधलं मायकोरायझा मी प्रत्यक्ष आज पाहायला मिळालं. आणि या मायकोरायझा आपण मार्केट मधलं पावडर फॉर्म मधलं 500 ग्रॅमचं जर घेतलं
तर त्याची किंमत जवळपास 1800 रुपये एवढी आहे. आणि तेच इथं आपल्याला फक्त 100 रुपये लिटर प्रमाणे इथं मिळत आहे. एवढ्या कमी खर्चामध्ये आणि योग्य क्वालिटीचं इथं मायक्रोरायझा भेटलेलं आहे. आणि हे मायक्रोरायझा सुद्धा आपण जर आपल्या शेतीमध्ये याचा उपयोग जर केला तर खूप चांगल्या प्रकारे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते, असा माझा पण अनुभव आहे. आणि त्यानंतर तिसरा घटक आहे वेस्ट डिकम्पोजर. याच्यामुळे हे जे बनवताना गाझियाबाद येथे बनलेलं होतं वेस्ट डिकम्पोजर, त्यांनी गाईच्या शेणापासून, गाईच्या शेणामध्ये, गावरानी गाईच्या शेणामध्ये अनेक अनंत जीवाणू आहेत. त्याच्यातला एक जीवाणू डिकम्पोजर म्हणून जे पाला पाचोळा किंवा कचरा, पाचट असेल किंवा केळीचे कंद असतील त्याला सडवण्याचं काम, किंवा जमिनीमधील अदर हानिकारक जे बॅक्टेरिया आहेत त्याला मारण्याचं काम ते वेस्ट डिकम्पोजर चांगल्या प्रकारे याची मदत होते. म्हणून शेतकऱ्यांनी याचा सुद्धा वापर करावा. मी स्वतः हे वापरलेलं आहे, खूप चांगले रिझल्ट मला मिळालेले आहेत. आणि त्याचबरोबर इतर अनेक असे प्रयोग वेगवेगळे होतात, जसं ह्युमिक ॲसिड बनवताना तांदळापासून कसं ह्युमिक ॲसिड बनवायचं, किंवा अमिनो ॲसिड जर असेल तर सोयाबीन पासून किंवा मासोळीपासून कसं ह्युमिक ॲसिड बनवायचं, नीम अर्क, दशपर्णी अर्क, पंचगव्य तयार करण्याच्या पद्धती, गांडूळ पाणी, व्हर्मिवास, असे वेगवेगळे बरंच काही आपल्याला इथं पाहायला मिळते. मी तर म्हणतो की आपल्याला आपण कोण्या देवाला जाता, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला जाता, तिथं पूर्ण फिरून सगळं भारत भ्रमण केल्याच्या नंतर सर्व देवाचं दर्शन होते. मी असं म्हणतो की थोडक्यात की पोखर्णी येथे केविके असलेल्या येथे सर्वच प्रकारचे वेगवेगळे अर्क किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत. एकाच ठिकाणी सर्वच सगळ्या याची माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळते आणि परत आपल्याला इथं कल्चर पण उपलब्ध मिळते. तर इथं प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून यावं. आपल्याच नांदेड भागामध्ये सर्वच प्रकारची इथं पोखर्णी येथे माहिती उपलब्ध आहे. आणि शेतकऱ्यांनी श्रीमान संदीप जायभाई सरांशी संपर्क करावा. त्यांच्याकडे यथोचित मार्गदर्शन ते कधीही करण्यासाठी सक्षम आहेत. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. नमस्कार.